आणि आता बातमी पुण्यात नाही। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये पावसाचा जोर आता वाढलाय आणि त्यामुळे डिंबे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे। 5000 क्युसेक इतक्या वेगानं घोड नदी पात्रात पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे या परिसरामध्ये असलेली धरणं आहेत ती सध्या 100% भरलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि याचमुळे कुकडी प्रकल्पांतर्गत असलेले डिंबे धरण आहे ते सुद्धा ओव्हरफ्लो झाले आपल्याला पाहायला मिळते। आणि या धरणातून सध्या 5000 क्युसेक्सने जो पाण्याचा विसर्ग आहे तो घोड नदीमध्ये सोडण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या पाहतो की धरणाचे 5ही दरवाजे सध्या खोलण्यात आले आहे आणि 5 दरवाज्यातनं 5000 क्युसेकचा विसर्ग या परिसरामध्ये सोडलेला आपल्याला पाहायला मिळत कारण की जी धरणाची पातळी आहे पाण्याची पातळी ती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। आणि या अनुषंगाने सध्या पुढील काळामध्ये जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात येईल। मात्र एकंदरीत पाहतो की नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कता इशारा दिलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील जिरे, टीव्ही 9 मराठी, डिंबे, पुणे।